कोणत्याही देवपूजेमध्ये आपण आसनाला खूप महत्त्व देत असतो। त्याचप्रमाणे आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो देवी देवतांना तर त्याकरिता सुद्धा आपण आसनावर म्हणा किंवा एखादी डिश म्हणा अशा प्रकारे घेऊन आपण नैवेद्य देत असतो। तर आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। इंदिरा एकादशी होती आणि सकाळी अशा प्रकारे विठ्ठल रुक्माई यांची पूजा विधी मी केलेली आहे आणि प्रत्येक एकादशीला करत असते। त्याचबरोबर मार्केटला जाऊन थोडीफार खरेदी सुद्धा करायची होती। देवांचे वस्त्र तर हे ब्लाउज पीसेस आहेत, पण म्हटलं चला आपण देवांसाठी सुद्धा यापैकीच घेऊया। तर इथून मी वस्त्र सुद्धा घेतलेले आहेत। त्यामध्ये लेस बघायला लागली, कारण आपण कुठलेही वस्त्र जेव्हा शिवतो किंवा बनवतो तर त्यासाठी आपल्याला लेस तर हवी असतात। पुष्कळ व्हरायटीमध्ये आपल्याला आता बघायला मिळतात। तर मला खरं मॅचिंगच कलर घ्यायचा होता, म्हणून मी ते शोधत होते की कोणती घ्यावी म्हणून। आपण गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे जर लेस मिळाला तर आपण नक्कीच त्या घेत असतो। तर मला त्या वस्त्रासाठी अशा प्रकारे लेस मी या ठिकाणावरून घेतलेली आहे आणि काही मुखवटे सुद्धा बघितले देवींचे, तर यापैकी एक मुखवटा सुद्धा घेतलेला आहे। त्याचबरोबर हे शॉप जे आहे तर या शॉपमध्ये भरपूर व्हेरायटी आपल्याला बघायला मिळेल। वस्तू तर आहेतच, त्याचबरोबर देवपूजेसाठी लागणारा तेल म्हणा किंवा वाती म्हणा, फुलवाती आणि गावठी गाईचं तूपसुद्धा अवेलेबल आहे। तर इथून मी 1 किलोचा डब्बासुद्धा घेतलेला आहे तुपाचा। कुठल्याही शॉपला गेली तर माझं एक फिक्स दुकान कधीच ठेवत नाही। आपण आलटून पालटून सुद्धा दुकानं बघितले पाहिजे, कारण प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी बघायला मिळत असतं। तर हे दुकानसुद्धा खूप सुंदर आहे, म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याला पूजेकरता लागणारे जे साहित्य आहेत सर्व या ठिकाणी उपलब्ध आपल्याला होऊन जातील। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे दुकान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे। मी ह्या दुकानामध्ये दुसऱ्यांदा आलेली आहे। याच्या आधी मला वाटतं 2-1 वर्ष झाले त्या पिरियडमध्ये मी आली होती। तर ह्या वर्षीची नवरात्र जी आहे ती फार माझ्यासाठी आनंददायी असं म्हणता येईल, कारण मी घरातल्या बऱ्याचशा गोष्टी बनवत आहे। देवीसाठी जे काही वस्त्र आहेत ते सुद्धा बनवायचे आहेत। तर आज म्हटलं चला आपण केळीचं पान बनवूया आणि नैवेद्य ठेवण्यासाठी। तर आपण ज्यावेळेस पूजाविधी करतो तर अशा प्रकारे आपण केळीचं पान बनवून ठेवू शकतो। तर त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे। तर मेजरमेंट घेऊन झालेलं आहे। तर हे कॅनव्हास आहे, ब्लाऊजला आपण वापरतो ना ते कॅनव्हास घेतलेलं आहे आणि फोम सीटसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये, आणि वेल्वेटचं कापड घेतलेलं आहे। तर बरेच जणांचं मी बघितलं की खणाचं ब्लाऊज वापरतात, पण खणाचं ब्लाऊज खूप महाग पडतं आणि अशा प्रकारचं वेल्वेटचं म्हणा तुम्ही कुठलंही घेऊ शकता, सिल्कचं पण घेऊ शकता। तर मी वेल्वेटचं घेतलेलं आहे आणि हे 50-1 रुपयापर्यंत आपल्याला सहज मिळून जातं। आणि त्याच्यामध्ये मी बघू शकता अशा प्रकारे फोम सीट आणि कॅनव्हास टाकून स्टिक करून घेणार आहे। आणि अशा प्रकारे वेल्वेटचं जे कापड आहे ना थोडं मी दुरूनच कटिंग केलेलं आहे बघू शकता। आणि आता स्पंज आणि जे काही मी कॅनव्हास घेतलेला आहे तर तो आधी स्टिक करून घेतला होता। त्याच्यानंतर जे कापड आहे ना ते अशा पद्धतीने स्टिक करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला माहिती आहे मी फेविकॉल न वापरता फेविबॉन्डचा वापर करत आहे सध्या, आणि ते खरंच इझिली स्टिक होतं। आपण बरेचसे जण बघतो व्हिडिओ बनवताना की ते तुम्हाला मशीन काम करूनच हे शिवणकाम दाखवत असतात की आपण केळीचं पान शिवून कसं बनवू शकतो, पण प्रत्येकाकडे मशीन राहीलच असं नाही। पण आपण अशा पद्धतीने स्टिक करून सुद्धा चांगल्या प्रकारे केळीचं पान बनवू शकतो। आणि खरंच हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर नक्कीच करूया। ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांनी अशा पद्धतीने सुद्धा स्टिक करून तुम्ही बनवू शकता। तुम्ही फेविकॉलसुद्धा वापरू शकता, परंतु ज्या लेसेस वगैरे आहेत ना थोड्या स्ट्रॉंग असतात, म्हणजे कडक असतात, तर त्या इझिली चिपकत नाही। म्हणूनच यामध्ये मी फेविबॉन्डचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे। आणि ज्या काही रेषा म्हणून आखलेल्या आहेत तर त्या नॉटच्या दोऱ्या त्या एक्स्ट्रा घेतल्या, त्या कट करून घेतल्या। आउट साईडला मी पूर्ण 4ही बाजूंनी बारीक लेस लावलेली आहे। आणि पुढे म्हटलं चला आपण थोडं कलरफुल बनवूया, त्याकरिता मी रेड कलरची इथे लेस वापरलेली आहे। तर अशा प्रकारे आपण फळं ठेवू शकतो किंवा नैवेद्यसुद्धा ठेवू शकतो। तर बघा आता आपण ज्यावेळेस एखादा आसन ठेवलं आणि आसनावर अशा प्रकारे केळीचं पान जर असेल तर आपलं जो नैवेद्य आहे तो किती भारी वाटेल ना। बऱ्याचदा काय होतं आपल्याला रिअल केळीचं पान मिळत नाही, आणि अशा वेळेस जर आपण अशा पद्धतीने जर घरीच जर बनवलं तर आपल्याला त्या वेळची वेळी त्याचा उपयोगसुद्धा होऊ शकतो आणि दिसायला अगदी सुंदर आहे। आणि खरंच मलासुद्धा वाटलं नव्हतं की इतकं सुंदर हे पान तयार होईल। तर आता हे तर पहिल्यांदा मी बनवलेलं आहे, तर मी हे तुम्हाला सगळं स्टिक करूनच दाखवलेलं आहे। तर प्रत्येकाला बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने हे बनवलेलं पान आहे। तर आपल्याकडे मशीन नाही हा विचार करण्यापेक्षा आपण अशा प्रकारे
फेविकॉल म्हणा किंवा फेविबॉन्डचा वापर करून नक्की सुंदरसं असं पान बनवू शकतो। तर तुम्हाला आजची माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा परत भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।